मी आपणास विनंती करतो, कृपया आपण स्टेजवर येऊ आपलं मनोगत किंवा आम्हाला मार्गदर्शन करावं. उमर सर, एका जोरदार टाळ्या उमर सरांच्यासाठी. माझं इंट्रोडक्शन करताना सरांनी सांगितलं की संभाषण कौशल्य असेल, ऑब्झर्वेशन इन डिटेल असेल. एका गुप्तहेरला पारंगत होण्यासाठी तब्बल 8000 प्रकारचे स्किल्स अवलंबून त्याच्यावर प्रॅक्टिस केली जाते. मगासपासून बघतोय ना, फोनमध्ये बिझी आहे, स्टेटस थ्रो करतात, ते जण नोट्स काढतात. माझ्याकडे मगासपासून चेहरा झाकल्यावर झाकण्याचं कारण सांगतात प्रमाण फिरवलं नाही. आपण काही काही केसेसमध्ये ओळखलं जाऊ शकतं म्हणून चेहरा झाकल्यानुसार. तर म्हणजे खबरी आहे बाबा, एक पैशांना काहीतरी खबर देईल, करून देईल. खरं सगळ्यात रिस्पेक्टफुल असणारं करिअर ज्यांनी कितीतरी युद्ध वाचवलेली आहेत. माताहरी नावाची एक गुप्तहेर होती, एक महिला एजंट होती. तिने तिचे ऑपरेशन अजूनही तिच्या ज्या टॅक्टिक्स आहेत इतक्या वास्ट टॅक्टिक्स आहेत की त्या करण्यासाठी किती आपल्याला रिस्क घ्यावी लागेल त्याचा विचारही केला जाऊ शकतो. मॅम तुम्ही पोलीस आहे, लष्कर पोलीस स्टेशन लष्कर पोलीस स्टेशन इथे मी गेले 2 वर्ष झालं काम करत आहे. परंतु भरपूर सायबरचे गुन्हे घडत आहे, त्याबद्दल जरा नॉलेज मी इंट्रोडक्शन करताना सांगितलं संभाषण कौशल्य ही एक अशी क्रिया आहे जेव्हा तुम्ही फील्ड ऑपरेशन्स करता. मी तुम्हाला आता काही स्किल्स कसे वापरायचे, यूज कसे केले जातात आणि काय कॉम्प्लेक्सिटी असते आणि ते मिशन सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला सक्सेशन प्लॅनिंग करावं लागतं. त्यासाठी किती गोष्टी मॅटर करतात ते बघा. तुम्ही का आलात सांगा. माझं नाव नंदगिरी बोर्डे आहे, मी स्पोर्ट टीचर आहे. मी शाळेत 16 वर्ष वर्क करत आहे. त्यामध्ये बरेच मुलांना पॅरेंट्सना असं वाटते की मुलांना मोबाईल दिलं तर ते खेळत बसतील आणि आपले कामं सुरळीतप्रमाणे चालत असतील. त्यामुळे त्या मुलांबद्दल अवेअरनेस नाही आहे त्यांना सायबर क्राईम. त्याकरता मी हा सेमिनार अटेंड केला आहे आणि मुलांमध्ये एक अवेअरनेस व्हावा आणि अजून असे आपले जे लीडर्स आहे अजून तयार होऊन बरेच शाळेमध्ये मुलांना हा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आपण पार पाडावा. हा हीच माझी विनंती म्हणून मी हा कार्यक्रमात आलो आणि असे सेमिनार अटेंड करून द्यावा. ज्यांनी आता सरांनी जसं आनंद सरांनी सांगितलं की कुठल्याही ॲप्लिकेशनला आपण परमिशन देतो, स्वतः देतोय, पण का देतो आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण पॅरेंट्स चुका करत आहे. आपण इथे मोठे माणसं आहेत, सगळे पॅरेंट्सच समजून घ्यावा. पण छोटे मुलं का करतात, आपण त्यांना चुका करण्याचं, आपण ही चुका केलेली आहे पण आपण पुन्हा चुका करण्यासाठी आपल्या मुलांना प्रेरित करत आहे. त्याकरता हे थांबवणं गरजेचं आहे. म्हणून ह्या सेमिनारला मी अटेंड केलं. जुदो शिकवतो कसं ओळखलं, कसं ओळखलं. पहिलं निरीक्षण कौशल्य त्यांच्या चेहऱ्यावर नखं उठलेले आहेत. इतका कॉन्फिडंटली कसं काही मी ते क्लेम केलं की तुम्ही जुदो शिकवता. सगळ्यात पहिलं सांगितलं ऑब्झर्वेशन स्किल. म्हणजे तुम्हाला शिकवलेले स्किल तुमच्या बॉयफ्रेंडवर, गर्लफ्रेंडवर, आशिकी, कोण दुश्मन हे वापरण्यामुळे तुमचे इथिक्स किती चांगले आहेत, तुम्ही ते स्किल्स कसे चांगले वापरता हे पण मॅटर करतं. आता मी जे लोकांना उठवतोय बोलतोय, आनंद मगाशी जसं सांगितलं की इथिकल हॅकिंगच्या रिलेटेड जी पहिली स्टेप असते कम्युनिकेशन इस्टॅब्लिश करण्याबाबतीत, मी जे आता स्किल यूज करते त्याला सोशल इंजिनिअरिंग म्हणतो. लोकांची बोलत त्यांची ऑब्झर्वेशन स्पूट करणे. हे एका 7 ते 6 वर्षाच्या मुलगीनं पासून प्लॅन काढलेलं आहे. त्याने एक रॉकेट काढलं, त्याचं एम बघा ह्या वयात, तर तिने किती हट काढलं बघा, तिचं नाव लिहिलंय. ती मुलगी क्लिअर आहे, ते तिचा हस्ताक्षर बोलतोय. ऍक्शन स्पीक्स. तुम्ही त्याला ऍबसेंट माइंडेड बसलेला की तुम्हाला सांगायला की तज्ञ लोक आलेले आहात, तुम्ही येऊन तुमच्या स्वतःच्या वेळेची पण किंमत करत नाही. त्याचा मला मगासपासून प्रश्न विचारला, तुमची इथे ध्येय काय, तुम्ही इथे का आला आहात, काय
काय रिझन आहे की ऍड बघितले सोशल मीडियावर करिअर म्हणजे काय असतं, एक्झॅक्टली ते कसं करायचं, दोघांचं मला क्लिअर वाटतं. त्याच्या पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी शिकवण्याकरता मला तुमच्याकडून पण तितकी इन्व्हॉल्वमेंट आली पाहिजे, जेणेकरून मी आणखी तुम्हाला सांगू शकेल लाईव्ह प्रॅक्टिस. जसं मगाशी मी एक जुडोचं एक्झाम्पल सांगितलं. विचार करता सर, टेन्शन मध्ये आपण मग खूप लागले रात्री बोलून आलो. मी 2 दिवस झोपलो नाही. आम्ही लेक्चरला मुलांना लघवी कशी टकवायची, संडासला आलेलं कसं टकवायचं, भूक लागली असेल तर कशी टकवायची हे पण ट्रेनिंग करतो. जेव्हा तुम्ही फील्डवर जाता तर तुमचं माइंड किती तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, तुम्हाला दिलेली शरीर तेवढं दिलेली बॉडी तुम्ही किती कंट्रोलमध्ये वापरता, तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस किती तुम्ही व्यवस्थित वापरता. तुम्हाला त्या इम्पॉर्टंट किट दिलेलं आहे सर्वांना. ते किट कधीला मी ओपन पण केलेलं नाही. त्या किटमध्ये काय दिलंय, काय नोट्स काढाव्या, इव्हन ते चॉकलेट पण खाल्लेलं नाही. तुमच्या हातात जो चॉकलेटचा पेपर आहे तर तुम्ही व्यवस्थित वापरावा तर तुम्ही पेपर कट लागू शकतो. इथे पण डॉक्टर आहेत बसलेले, आम्ही काय करू पेपर कट लागू शकतो काय. जसं जनावरांना भात कापतोय ना, उसाचं पात कापतं, आपण जेव्हा शेतात जात असतो उसाचं पात कापतं माहिती, ते पण पेपर कट समान लागतो. बरोबर. जर तुम्ही पेपर कट प्रॉपर मारलात तर एखाद्याची शीर पण दुखू शकते. एक व्हिजिटिंग कार्ड असेल तर तुमच्याकडे असलेले रिसोर्सेस तुम्ही कसे वापरता. म्हणजे तुम्हाला फील्ड वर्क करायचं आहे, सायबर सिक्युरिटी मधलं करिअर करायचं आहे, त्यासाठी सोशल इंजिनिअरिंग करावं लागतं. आता मी आल्यानंतर बघतो सगळ्यांची निर्णय जवळ आले तर घाबरतात. सगळ्यात पहिले मी काय विचारलं तर ते घाबरतात. आज तर इम्प्रेस झालेले आहेत की मी असं बेस्ट करतो ना, हा एवढा लहान मुलगा त्याला कसं घेतला एक्सपिरियन्स. दोघं तर जजमेंटल झाले, कोण त्यांच्या विचारतात, पाय हलवत आहेत, हाताची घडी लावून बसले. काकी लक्ष आहे काय? गुड मॉर्निंग. सगळ्यांकडे लक्ष. मी 360 डिग्री फिरून बघतोय. कोण स्टॉकचं व्यवस्थित म्हणून आले होतं, तुम्हाला ग्रुप कसा आहे, पण मगासपासून बाटल्यांसोबत खेळतोय, एकांतामध्ये गेम काढली. त्या लेक्चरला तुम्ही आला आहात, मगासपासून उपाशी बसतात, वॉशरूमला गेलं नाही. हे स्किल आहे, ते पॉलिश कसं करायचं, हे पॉलिश केल्यानंतर तुम्ही त्या गव्हर्नमेंटला किती टॅकल करू शकता. काही काही ऑपरेशन्सना तुम्हाला पूर्ण वेश बदलून 2-3 महिने ऑपरेशन एक्झिक्यूट करावे लागतं. तर तुम्ही कमांडरचा शर्ट घालतो आहे, आर्मीची आवड आहे की आहातच. डिफेन्स एस्पिरंट SSB NDA त्याने तो शर्ट घातलाय. ही पण एक मॅनिप्युलेशन टेक्निक आहे. जी तुम्हाला गोष्ट हवी असते त्याच्या बाबतीत सतत तो विचार करून ते स्वतःला डिफेन्स एस्पिरंट समजतात. तसं समजल्यानंतर तुम्ही तुमचा एक 6th सेन्स ट्रेन करता, जेणेकरून तुम्ही त्या ध्येयाच्या पूर्ण पिक्चर ओढत नाही, ध्यानात वेळेशिवाय राहत नाही. आपण मेहनत व्यवस्थित करतो. आपण पहिलीपासून शिकलेलो आहोत, प्रत्येक विषय शिकलेलो, त्याच छोट्या छोट्या गोष्टी वापरून तुम्ही डिटेक्टिव्ह होणार. फक्त ते तुम्ही कसं वापरता. तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो की मी हे करू शकतो. कुठून आवाज सगळ्यात जास्त बघायचं आहे की सायबर क्राईम सगळ्यात जास्त वाढलं. जो छत्रपती संभाजीनगरमध्ये एक इश्यू झाला होता, तो अजितदादांचा मूवी नाही केलेला 2, तसंच एक सायबरमध्ये घडला होता आणि त्या व्यक्तीला मारून टाकलं होतं. मला अशी इच्छा होती की सायबरमध्ये काम करून मी लोकांची सायबरमध्ये काम करण्यासाठी संभाषण कौशल्य खूप महत्वाचं लागतं. तुम्ही सर मगासपासून प्रत्येक स्टेटमेंटला मान हलवतात. तुम्ही कुठून आलात? माझं नाव मूळच मला सांगतो मला पुढे जाऊन प्रशासनात काम करायचं, पोलीस आहे. त्याचे म्हणाले एक मोठं कारण हे की ते येऊन मी स्किल शिकल, म्हणजे जाऊन प्रशासनाच्या स्किल शिकल, त्यामुळे पुढे जाऊन जास्त काही. डिटेक्टिव्ह हे असं क्षेत्र आहे युद्धभूमीवर जितकं कमी कष्ट करावे लागतील, जितकं तुम्ही हे कष्ट तुम्ही इथे बसून करताय तुमच्या ऑन फील्डमध्ये, घरातून असेल तुम्ही केस स्टड्यांचा अभ्यास करताय, कसं इम्प्लिमेंट करायचं त्या गोष्टी ते बघताय. हे स्किल पॉलिश करण्यासाठी खूप मेहनत लागते. जेव्हा तुम्ही ऑन फील्डवर जाता तुमचा पाठलाग केला जातो तेव्हा तुम्ही घसरून जाता.
त्या पाठीमागातून वाचायचं कसं, त्यासाठी डिफेन्स ट्रेनिंग पण इथं दिलं. डिफेन्स ट्रेनिंग मुलांना आणि मुलींना समान ट्रेनिंग असतं. जसं तुम्ही तुमच्या हातात पॉम्पलेट दिलं असेल, बघितलं असेल, अजून पॉम्पलेट तुम्ही उघडलेलं नाही. तुमच्यापैकी कोणी डायरीवर 8,000 हा आकडा लिहिलाय का? 8,000 बघितलं मी कधी येऊन बघितलं 8,000 कळालं तुम्हाला मी कधी येऊन तुमचं 8,000 बघितलं किंवा नोटीस केलं मी कुणाकडे कसं बघत होतो का? तिघांनी 8,000 आकडा लिहिला का? 8,000च का सगळं आपल्याला आता तुम्हाला एक्सपिरियन्स आहे त्यावरून सांगितलं की तुम्ही 8,000 आहे. तर आम्हाला नवीन माहिती भेटते, त्यामुळे आम्ही एकदम मानता येईल काय विचारात होत्या हाताची गाडी डिफेन्सची बॉडी पोस्चर रिलॅक्स रेडिंग बॉडी लँग्वेज हाताची गाडी वाढव डिफेन्सिव्ह आहे त्याचे हाईट घालतो इनडायरेक्ट बॉडी मुवमेंट बोलतोय ऍक्शन वेगळी बोलतो कनेक्शन वेगळी खांद्यावर हात केल्यानंतर लगेच उभा स्टील हार्टबीट वाढले स्मार्ट वॉच वापरून हाताची गाडी बघा कशी हाताची गाडी सोडून बघा कशी हाताची गाडी बघा तशी आपण मागं काढतो उभा पडत उभा केल्यामध्ये पार्टिसिपेशन आता मी तुझ्याशी हाताची गाडी सोडलं तू कशी गाडी करतोस हे बघा अगेन डिफेन्सिव्ह बॉडी मेंटेनन्स आर्मीवाल्या सुरुवात करतो जेव्हा तुम्ही चालत असता म्हातारी माणसं चालताना कशी चालतात बघा कसला विचारत असतो बघा परत डिफेन्सिव्ह पोझिशन जेव्हा प्रश्नांचा भडीमार केला जातो तेव्हा लपवलेलं सत्य व्यवस्थित काढतो खबर नकोस कोण जज नाही करणार इंजिनियर कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स बीएससी बीकॉम ओके लास्ट काय वाटतं सांगायची बघा डिफेन्सिव्ह बॉडी पोझिशन प्रश्नांचा बॉडी म्हणून ऍस्पिरंट कसा कॉन्फिडंट असतो ओके ओके ऍडव्हेंचर इन द सेन्स काय करायचं अशा गोष्टी जे कोणी करू शकत नाही डिटेक्टिव्ह अशा गोष्टी करतात जे कोणी करू शकत नाही आणि स्वतःला दुसऱ्याला दाखवायचं नाही गाव का असं दाखवल्यानंतर खूप काही ते माणूस स्पीक करतात जसं मी 8,000 स्पीक केलं दाखवल्यानंतर तसं आल्या वर्षी एक गोष्ट ऐकलं का पाय खेचणारे खूप असतात पाय खेचणारे का असतात कारण की आपल्याबद्दल त्यांना सर्व माहिती असते आणि ते आपल्याला दाखवायचं नसतं करायचं तर अशा पद्धतीनं करायचं समोरच्याला वाटलंच नाही पाहिजे हा समोर कधी जायचं असं का म्हणजे ही विचारसरणी का ही विचारसरणी का दाखवायचं नाही हे करायचं नाही तर सायबरच्या मी तुझ्या साईडनं जरी गेलो असं तिथे डिव्हाइस ठेवते स्कीमा आणलाय का आनंद तुझ्या साईडने गेलो तर तुझा फोन क्लोज करेल तर फोन नाही ना एका गोष्टीचे एका डिटेक्टिव्हकडे 3 ते 5 बॅकअप असतात माहिती का तर आता तुम्हाला 3 ते 5 बॅकअप 3 ते 5 बॅकअप असं तू म्हटला दाखवायचं नाही इंटरनल कम्युनिकेशन पण मला ऐकायचं मला तिकडे पण लक्ष नाही माझ्या हातात कार्ड कुठं होतं कुठे गेलं कुठल्या पॉकेटमध्ये मला की मागच्या ते बघा मॅनिप्युलेटचं मॅनिप्युलेट झालं मॅनिप्युलेशन मला चढायचं होतं म्हणून मी पहिला फोन दाखवलं
जसं त्यांनी सांगितलं संख्याशास्त्र 8,000 न्यूमरोलॉजी नाटका झटपट पैसे ड्रीम इलेव्हन किती जण कळतं हसायला लागले ड्रीम इलेव्हन कळता काय ड्रीम इलेव्हन बघता टेलिव्हिजनवर बघा नाही ना वक्तृत्व स्पर्धा मग का सेमिनारसाठी का गुप्तचर विभागामध्ये इंटरेस्ट आहे तसं मी ऑनलाईन वगैरे भरपूर सर्च केलं होतं काही मला तशी इन्फॉर्मेशन भेटलेली नाही ऍक्च्युली मी ELLB स्टुडंट आहे तर सोशल मीडियावरती ही पाहिलं सेमिनार इन्फॉर्मेशन घ्यायसाठी का मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे असलेले लिमिटेड रिसोर्सेस तुम्ही कसे वापरतात हे हत्यार म्हणून पण वापरतात हे जर मी स्पीडनं टेकलं तर डोळाही फुटू शकतो ते तुम्हाला पळवण्यासाठी जसं त्यांनी सांगितलं पळवण्यात काढणं खूप मॅटर करतात आता फॅन चालत म्हणून नाही दिसणार त्यामुळे जर असं फिरलं लागलं तर मी एकदम नॉर्मल टेकले अजून जर टेकलं तर नाही टिकत होते जोरात नाही ना हा काय करतात तुम्ही कुठल्या काय करतात टेरिटरी हा आमच्यासाठी खूप पुरस्कार शब्द आहे ते मागल्या पाणी येतं मी नापावतेच की माझ्या डोळ्यात पाणी बघा वाद करायचं तर किती चांगला करायचं हे तर काढायला जायचं डोळ्यात पाणी काढून कसं रडायचं खोटं कसे हावभाव करायचे कसं मॅनिप्युलेट करायचं आणखीन जरा टिकला असेल तर मग टिश्यू लेअर पर्यंत टाकलं असतं स्किन लेअर फॅट लेअर मसल आणि जर तिरकं मारलं असतं डोळा काय जर तुम्ही समजा एका मिशनवर जाताय तुमचे पूर्ण वॉलेट चेकिंग करताय तुमच्याकडे तुमचं लायसन्स सर्वात मोठं खातं असेल जेव्हा तुम्हाला प्रॉडक्ट काढायचं असेल सर तुम्ही तुम्हाला तुम्हाला काय असेल आजपासून तुम्ही इकडून तिकडे असं जम्प करता विचार करता कशाची गोष्टींचा काय शिकला आतापर्यंत माझ्याकडे बघून काय वाटतं ऑब्झर्वेशन प्रत्येक गोष्टीकडे आता इथे बघून काय काय लक्ष दिलं माझ्या फोनला लाल पांढरा कलर कुठल्या खिशात आहे लाल पांढरा कलर कुठल्या सगळं करून दाखवलं कुठल्या खिशात आहे तुम्ही सांगा ऑरेंज शर्ट चमकतं सगळं ऑरेंज शर्ट खिशात हात घातल्या लाल पांढराच बाहेर काढतात कधी ऑब्झर्व केला एक्झॅक्टली त्यांनी सांगितलेलाच फोन मी कसा बाहेर काढतो आपल्याला जसे कान नाक घसा त्वचा आणि देवाने दिलेली देणगी ती तुम्ही कशी वापरता एकदा जर तुम्ही त्या गोष्टीवर गेला तर तुम्हाला एका रूमची रेकी करायला लावतात तिथलं फुलपात्र मी का आहे का फॉरेन्सिक मध्ये जेव्हा फिंगरप्रिंटिंग होतं ते फुलपात्र जागेवरून आणलंय का तुमच्या घरात पण येऊन गेले का या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कशा ऑब्झर्व करता ते पण मॅटर करतं सर तुम्ही कुठून आला जॉब करता नाईट शिफ्ट करता काय काम करता टेन्शन मध्ये आहात का भूक लागली मी जवळ राज्यपाल ठेवून जितके तुम्ही पार्टिसिपेट कराल तितकं मला पण तुम्हाला आणखी खूप काही गोष्टी शिकवता येतील सगळ्यात पहिली मला एक गोष्ट सांगेल जेव्हा तुम्हाला कुठली गोष्ट पूर्ण करायची असेल आता आपल्याकडे पत्त्यांचा काय अवेलेबल नाही आहे मी तुम्हाला दाखवलं असतं माइंड रिडिंग कसं असतं तर त्याची मी एक टेक्निक सिमिलर सांगा तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली मला जर माझी एक गोष्ट सक्सेस करायची असेल तर त्याच्यामध्ये किती गोष्टी रचत येतो बघितलं जसं मी यांना मॅनिप्युलेट केलं जसं मला
कार्डचा अटॅक करायला होता. प्रॉपर अलाइनमेंट घेतली, फॅनचं वारं बघितलं, कुठल्या डिस्टन्सने तो वारा येतोय, यांची केस किती हलतात, त्या अँगलने कसे जायचं. 8,000चं ऑब्झर्वेशन मोजताना जेव्हा मी यांच्या इथे मोजायला आलो तेव्हा इथे बघितलं 8,000 इथे लिहिलेलं आहे. ऑब्झर्वेशन मी कधी खूप केले. त्याला वाटलं मी याला सोडून देईन. परत मी याच्याकडे आलो तर त्या विचारतच होता, जेव्हा तुम्हाला पहिली स्टेप सक्सेसफुल करायची असेल, बुद्धिबळाचा डावा की साधी क्रिया, जर तुम्हाला घोडं मारायचं असेल तर पहिला तुमचे 2 प्यादे मारावे लागतात, त्याला लालच दाखवायला, त्याच्यानंतर ते घोडं मारलं जातं. ह्या स्टेप्स कशा खेळायच्या, जेव्हा ती परफेक्टली ऑपरेशनला जातात. माझ्यासोबत तिथे कितीतरी एजंट ट्रेन झालेले आहेत, तुम्ही त्यांनाही अभिप्राय विचारू शकता. आम्ही फील्डवर गेलो होतो तेव्हा कसे किस्से ऐकायला मिळाले. सर तुम्ही काय करता? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून. कुठे तुम्हाला कुठला औषध चालू? कुठलंच नाही. किती वर्ष झालं काम करतो? आपल्यामध्ये आणखीन एक डिटेक्टिव्ह एजन्सीचे एक एजंट पण बसले, म्हणजे एक एजंट कसा शिकत राहतो. ओळखलं तुम्हाला एक उदाहरण? अजून 6 ते 7 जण बसले, मला सगळे माहिती. ओळखले तुम्हाला एजंट वाटले ते बरोबर कसं काय उचललं? गव्हर्नमेंटमध्ये कुठे काम केलं? माझ्याकडे बघून काय वाटतं ना, असं तर एक्सपिरियन्स आहे. असं वाटतं डोळ्यात पाहून कसं म्हणजे काय प्रेम पण दिसू शकतो तुम्हाला. पुढच्या 5व्या मिनिटात मुलाचं प्रेम पण दाखवू शकतो मी डोळ्यात तुम्हाला. ही बघा डोळे वाचण्याची क्रिया काय बघितलं तुम्ही? शार्प नजर तुम्ही ट्रेन केली असायच, ती पकडता, ती पकडली का माझ्या डोळ्यात बघून? ओके ठीक आहे, बरं वाटतं दादा. मुद्रास वगैरे प्रॅक्टिस करत असतो. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी एक ह्युमन बिंग स्वतः सेल्फ थॉट काय काय करू शकतो आता ह्याच्याकडून चालले. व्हर्सटाईल पर्सनॅलिटी किती स्किल स्वतः शिकलेले आहेत बघा, हा स्वतः सांगतो. EFP टॅकिंग करतो, जे एनर्जी सायकोलॉजीशी संबंधित आहे. तसंच माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. आणि मला नवीन नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. त्यासाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेमिनार अटेंड करत असतो. आज या सेमिनारची माहिती मला मिळाली होती म्हणून मी मुंबईवरून आलोय. तर पुढे जाऊन अजून करिअरच्या कोणत्या नवीन संधी आपल्याकडे अवेलेबल आहेत जेणेकरून आपण तिथेच काम करू शकतो, याच्यासाठी मी आज इथे आलेलो. शिक्षण काय म्हणून आवड होती आणि जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो किंवा स्ट्रेसमध्ये असतो, आपल्याला कळत नाही काय करायचं काय नाही, तेव्हा आपण स्वस्त बसणं आणि आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी करतो. जसं माझं इंट्रोडक्शन करताना सरांनी सांगितलं सायकोलॉजी किती मॅटर करते. त्याचं एक आपण एक एक्सरसाइज घेऊयात. मगासपासून अशी मेंगाळण्यासाठी करतात, मला बरं वाटत नाही. ह्युमन ब्रेनला ट्रेन करणं जितकं सोपं आहे तितकं डिफिकल्ट पण आहे. एक सिम्पल एक्सरसाइज म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. आता मगासपासून बसल्या मी ज्या शाळेला शिकत होतो तिथे पाहुणे आले की स्वागत करायची एक पद्धत होती. दोन्ही हात वर करून असे करायचे. तर मी जेव्हा 1, 2, 3 म्हणेल तेव्हा तुम्ही दोन्ही हात वर करून 3 ते 4 सेकंदासाठी माझंच मी स्वागत करून घेतोय. असं नाही, तुम्ही आला आहात तुमच्या शेजारी बसलेले प्रत्येक एक व्यक्तिमत्व त्यांचं स्वागत म्हणून ही आपण एक एक्सरसाइज करतो. ओके, 1, 2, 6 हे डिटेक्टिव्ह. मी 1, 2, 3 म्हणले, 6 म्हणल्यावर अर्ध्यांना गडबड. संभाषण कला कान वापरताय का तुम्ही? ऑब्झर्वेशन करताय का? ह्युमन नाही, सिंपल इन्स्ट्रक्शन दिली. सिंपल अराउंड 85% लोकांनी आणलं. आमच्याकडे डिटेक्टिव्ह पण होते आम्हाला. ऐकली इन्स्ट्रक्शन? जेव्हा फील्डवर जातात पाठलाग करतात माणसाला चप्पल कुठलं घातली, कुठल्या पावलावर डावीकडे वळला, कुठली गाडी घेतली, कुठं शिफ्ट मारली, हे डोक्यात ठेवून तुम्हाला रिपोर्ट करायचा असतो.
हे स्किल तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर डिटेक्टिव्हच्या करिअरमध्ये एनडीएफ तुम्हाला खूप हेल्प करू शकतो. अजूनही आपली एक्सरसाइज पूर्ण नाही झाली. 1 2 3 हँड्स डाऊन, हँड्स डाऊन. हे का करायला सांगितलं? त्याचा रक्तप्रवाह जरा तुमचा नीट होईल म्हणून करायला सांगितलं. माझा विषय मुद्राजवरून इकडे आला. मी जम्प करतो लोकांशी, बोलत 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 कसं कनेक्शन मला बिल्ड करता येईल. एक सिंपल एक्सरसाइज सांगतो. ओके, एका हाताने त्रिकोण काढायचा. चला का? एका हाताने त्रिकोण काढायचा. तो त्रिकोण चालू ठेवायचा, दुसऱ्या हाताने पण त्रिकोण काढायचा. दोन गोल काढतोय, दोन चौकोन काढतोय आणि एका हाताने त्रिकोण काढून एका हाताने गोल काढतो. मी दोन्ही हाताने लिहू शकतो. पूर्ण कसं लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. जमते का? सिंपल ब्रेन एक्सरसाइज जमते का? हँड्स डाऊन. याच्यापेक्षा सिंपल एक्सरसाइज सांगतो, 2 मिनिटं नाही. हे असं करायचं, एल हे बोट एल हे करायचं, हे बोट अंगठ्याला लावायचं आणि हा हात असा वर करायचा. सेम हे रोटेशन. आता हे स्पीड मध्ये फोटो चेंज करून करायचं. अडबी फोटो